नितेश राणे काय हो, आम्हीच खालच्या थराला जातो, नितेश राणे काय वरच्या थराला आहे का? नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही? नितेश राणे शेण खातोय, शेण, म्हशीचं गायचं शेण खातोय, त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही? सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला. अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तोडलं नाही ह्या नित्याला आणि नील्याला हाणल्याशिवाय सोडणार नाहीत लोक. कुठंतरी थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत नाही? आम्हीच थांबायचं. त्यांना काय टोचतंय, त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही, त्यांना कुठं थांबवता येत नाही का? आम्ही का थांबायचं? आम्ही अजिबात थांबणार नाही. आता त्यांनी एक पाऊल पुढे उचललं का आम्ही 4 पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ही म्हणताय ना गाबडं, ए नित्या, ए गाबड्या, निल्या आणि नित्या, तुम्ही काय म्हणता रे? उद्धव साहेबाला शिपाई करण्याला लायकी ना? अरे चक्रम, हे लाजाबरू सोडलेल्या बेअकलीच्या कांद्या, निल्या नित्या, अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचलायला पण कोण ठेवत नाही, हे तुमची लायकी आहे? उगं मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालंय. भाजपच्या जीवावर उगं हाय तेवढं तर बघा. त्या सभेवरती बोलताना नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनी अतिशय खालच्या पातळीवरती टीका केलेली आहे. काय उत्तर असणार आहे दोघांना? खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या. त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चेचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या. या नितेश राणेनं आणि निल्या राणेने याने उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला. अरे नित्या आणि निल्या, तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाडं कुणासारखी आहे? तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थप्पा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता हो रे? तुमची अवकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय, एवढी जर मस्ती आणि मा झाली ना, ए निल्या आणि नित्या, हे बेवड्या अवलादीनो, मस्तीवान बोकडानं, कुठं यायचं सांग रे? नित्या आणि निल्या, आम्ही तिथं येतो. नाही तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे. नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव. निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि तिथं जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू, अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? अरे निल्या राण्या, पहिलं ना तुझं बघ येड्या अकलीच्या कांद्या. काय रे तुला कळतंय? तू त्या भास्कर जाधवाच्या नादाला लागतोय रे? अरे भास्कर जाधव एकदा टेजवर चढल्यावर ना तुझा धुळा करून टाकते तर. आणि तू नित्या आणि निल्या राण्या, मुळात तुमचं काय झालं माहिती का? खुडूक कोंबडीसारखं झालं रे. खुडूक कोंबडीने साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही नुसतं कुई कुई करायला, दम नाही राहिला, दम. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही नाच्या रे, नाच्या, तमाशातल्या नाच्या, आणि वर तोंड करून बोलतोय ह्याची DNA करा. अरे तुझी कर ना DNA टेस्ट. तू कुणाची अवलाद आहे? तू कुणाची पैदास आहे? ए नित्या आणि निल्या, पहिलं ती तुम्ही सांगा. तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पैदास आहे का? तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का? हे पहिलं महाराष्ट्राला सांगा. अरे तुम्ही नेपाळमध्ये पैदा झालेली अवलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नासवायला लागलाय. त्या सभेवरती बोलताना नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनी अतिशय खालच्या पातळीवरती टीका केलेली आहे. काय उत्तर असणार आहे दोघांना? खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या. त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चेचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या. या नितेश राणेनं आणि निल्या राणेने याने उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला. अरे नित्या आणि निल्या, तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाडं कुणासारखी आहे? तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थप्पा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता हो रे? तुमची अवकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय, एवढी जर मस्ती आणि मा झाली ना, ए निल्या आणि नित्या, हे बेवड्या अवलादीनो,
मस्तीवान बोकडानं कुठं यायचं सांग रे नित्या आणि निल्या. आम्ही तिथं येतो नाही तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे. नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव. निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि तिथं जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? अरे निल्या राण्या, पहिलं ना तुझं बघ येड्या अकलीच्या कांद्या. काय रे तुला कळतंय? तू त्या भास्कर जाधवाच्या नादा लागतोय रे. अरे भास्कर जाधव एकदा स्टेजवर चढल्यावर ना तुझा धुरळा करून टाकते तर. आणि तू नित्या आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहितीये का? खुडूक कोंबडीसारखं झालं रे. खुडूक कोंबडीने साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही नुसतं कुई कुई करायला दम नाही राहिला, दम. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही नाच्या रे, नाच्या तमाशातल्या नाच्या. हा, आणि वर तोवाड करून बोलतोय ह्याची DNA करा. अरे तुझी कर ना DNA टेस्ट. तू कुणाची अवलाद आहे? तू कुणाची पैदास आहे? ए नित्या आणि निल्या, पहिलं ती तुम्ही सांगा. तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पैदास आहे का? तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का? ही पहिलं महाराष्ट्राला सांगा. अरे तुम्ही नेपाळमध्ये पैदा झालेली अवलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नासवायला लागलाय. ते इथे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सभा घेतलेली आहे. कुठेतरी उद्धव ठाकरे असतील किंवा सर्व शिवसेना नेत्यांना नसबंदी झालेले कुत्रे असं म्हटलं जातं. मुळामध्ये या नित्या आणि निल्या राण्याला चेमटलंय. जसं बैलाला चेमटते ती ना, तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय. आणि तुम्ही म्हणता ना कोकण, अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या? तुमच्या बापाच्या नावावर आहे काय? अरे तुमची जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो, मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू? कुठं गेला होता पळून? तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर 12 वाजले त्या कशा तसं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो होय रे तो? नाही, त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंब काय आहे हे सगळ्याला माहिती आहे. सुना भावंड कुठे आहेत, ऐश्वर्या ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे, DNA तपासा तुम्ही. कारण यांनी मी सुना सुद्धा तेच सोडलेल्या सांगतोय, घरातले सुना पण सोडल्या. ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नित्या राण्या आणि निल्या राण्या. अरे तुम्ही दोघं कुणाची अवलाद आहे सांगा? तुम्ही दोघं नेपाळी आहात. तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता होय रे? तुम्ही उद्धव साहेबांवर टीका करता. तुझी लायकी आहे का रे शेंबड्या, ए दारुड्या, ए गांजड्यानो? हा, पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शानपण शिकवताय. उगा जाऊ दे म्हणून गा बसलो तर खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही यापुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही. तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही. ते असं म्हणतायत की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबलं नाही तर उद्धव ठाकरेंची आई बहीण सुद्धा आम्ही काढू, त्याला देखील कमी राहू. अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे. तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबाला आरे रावायची भाषा करच. तुला नाही जर 12 बैलाचा चावऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव. तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे. अशा पद्धतीत तुम्हाला आता उत्तर आहे. तुमचं आता लय झालंय. तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरे हे गे आहेत आणि त्यांना मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे असं भास्कर जाधव म्हणत होते. असा दावा देखील नितेश राणेंनी केलेला आहे. मुळात नितेश राणेच नेमका त्या नेमगंडूतल्या अवलाद आहे. त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही. अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय. त्याच्यात काय हाय का मर्दपणा सांगा ना? अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना, तुला गडी कसं म्हणाव रे? गडी कसं म्हणाव तुला? गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा सोबत नाही. ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणं. दुसऱ्याच्या जोर शायनिंग मारू नको. तू कसं झालं माहिती आहे का नित्या? आता तू भाजपची चावी झालाय. तू भाजप